बसवराज बकनट्टी हा बायको अक्षता आणि मुलासह भाड्याच्या खोलीत राहिला होता. बसवराज याचे अक्षताबरोबर 5 वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. बसवराज हा शेतीबरोबर ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर त्याचा संसार सुखासमाधानाचा चालू असताना बसवराजला दारू पिण्याचे व्यसन लागले. तो दिवस रात्र दारू पिऊ लागला. नंतर तो दारूच्या नशेत बायको अक्षताला मारहाण करू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला. अक्षताचे परपुरुषाबरोबर संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. या कारणातून तो तिच्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. अक्षता दिसायला सुंदर असल्याने त्याचा तिच्यावर संशय होता. या संशयाला खरे तर जागा होती, कारण अक्षता आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत होती. एकदा त्याने तिचा मोबाईल चेक केला असता तिच्या मोबाईलवर आपल्याच भावकीतील महांतेश बुकनट्टी याचे वारंवार फोन येत होते. तसेच अक्षताही त्याच्याशीच फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसून आले. तसेच ते दोघे बाहेर भेटत होते आणि आपण घरी नसताना महांतेश हा घरी येऊन अक्षतासोबत लगट करत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यातूनच बसवराज आणि त्याची बायको अक्षता याची रोज भांडणे होत होती. या भांडणात बसवराज हा तिला घाण भाषेत शिव्या देत मारहाण देखील करत होता. त्याचा तिच्यावरील संशय खरा ठरत असल्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपली बायको आपल्या माघारी भाऊबंदातील तरुणाच्या नादी लागली आहे हे तो सहन करू शकत नव्हता. हळूहळू भावकीत अक्षता आणि महांतेश याच्या त्या संबंधाची चर्चा होऊ लागली. या चर्चेने बसवराजला मान खाली घालावी लागत होती. त्याच्या डोक्यातील कीड काही जात नव्हती. तो भांडणात अक्षताला महांतेशचा नाद सोडून दे, संसाराकडे लक्ष दे असे सांगत होता, परंतु ती काही कोणाचे ऐकत नव्हती. आपली बायको ऐकत नाही म्हणून त्याने 1-2दा महांतेशला एकटे गाठून माझ्या बायकोच्या नादाला लागू नको, तिचा नाद सोडून दे, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिली होती. परंतु दोघेही त्या संबंधाला चटवलेले असल्याने एकमेकांचा नाद सोडायला तयार नव्हते. त्यातच अक्षताही बसवराज याच्याबरोबर वारंवार भांडण काढून चिक्कोडी येथील माहेरी निघून जात होती. ती चिक्कोटीला गेली की महांतेशही तिला भेटायला जात असल्याची माहिती बसवराज याला मिळाली होती. त्यामुळे तो आता दोघांवरही चिडून होता. दोघांचे अनैतिक संबंध फार पुढे गेले आहेत हे त्याने ओळखले होते. अक्षताच्या माहेरच्या लोकांनी मात्र तिला समजवण्याऐवजी बसवराज यालाच उलटे बोल सुनावले. 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगून अक्षतावर उगाच संशय घेऊ नको असे सांगितले होते. तसेच तो भांडतो या कारणातून तिच्या माहेरच्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे त्याचे डोके सणकलेच होते. काही करून आपल्या संसाराचे वाटोळे करणाऱ्या महांतेशला आणि बायको अक्षताला सोडायचे नाही हे त्याने पक्के ठरवले होते. मागील 1-2 महिन्यापूर्वी त्याला त्याच्याच घरात महांतेश आणि अक्षता हे दोघे नको त्या अवस्थेत दिसले होते. त्याने त्या दोघांना रंगे हात पकडल्यावर महांतेशला तर त्याने तंबी देऊन मारहाण केलीच, पण बायको अक्षताला देखील जबर मारहाण केली होती. या भांडणानंतर अक्षता ही मुलाला सोडून माहेरी चिक्कोडीला आली होती. आपला संसार मोडणाऱ्या महांतेशला कायमचे संपवायचे असा विचार बसवराजने केला होता. तो याच विचारात होता. त्याने याबाबत आपला दुसरा भाऊबंद विठ्ठल बुकनट्टी याला विश्वासात घेतले. महांतेशची गेम करायची आहे, मला मदत कर असे त्याने विठ्ठलला सांगितले. विठ्ठलला या संबंधाची पूर्णपणे माहिती होती. त्यामुळे तो बसवराजला मदत करायला तयार झाला. ते दोघे एकत्र दारू प्यायला बसत असल्याने दारू पेत असताना त्याने महांतेशला कसे मारायचे याचा प्लॅन केला. महांतेश हा बेळगाववरून रात्री 8 ते 9च्या दरम्यान शहाबंदर येथे बसने येत असतो याची त्यांना माहिती होती. बसमधून उतरल्यावर तो पायवाटेने मळ्यातील घराकडे जात असतो. रात्रीच्या अंधारात मळ्यातील वाटेवर
कुणी नसताना त्याचा गेम करायचा असा प्लॅन झाला होता. बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी महांतेश हा येण्याआधी ते दोघे जण दबा धरून बसले होते. रात्री 8:30च्या दरम्यान महांतेश हा बसने उतरून पायवाटेने घराकडे चालला होता. ही संधी साधत दबा धरून बसलेल्या बसवराज आणि विठ्ठल यांनी त्याला मागून गाठले. बसवराजने महांतेशच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले. या वारासरशी महांतेश कोसळला. पाठीमागून बसवराजने परत त्याच्या छातीवर व हातावर कोयत्याने वार केले. महांतेश हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता. सुटकेसाठी धडपड करत होता. मात्र परिसरात कुणीच नसल्याने महांतेशच्या ओरडण्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याला मारून दोघेही तिथून पळून गेले. रात्री उशिरा पायवाटेने जाणाऱ्या एकाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महांतेशचा मृतदेह दिसला. त्याने या घटनेची माहिती महांतेशच्या घरच्या लोकांना दिल्यावर महांतेशची आई व बहिणी ओरडतच घटनास्थळी आल्या. या घटनेची माहिती लोकांना समजल्यावर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. कुणीतरी या घटनेची माहिती यमकनमर्डी पोलिसांना दिल्यावर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून माहिती घेतली. महांतेशच्या घरच्या लोकांनी दिलेल्या माहितीवरून महांतेश याचा खून नात्यातीलच बसवराज बुकनट्टी याने केल्याचे सांगितले. बसवराजला त्याच्या बायकोवर महांतेशचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका असल्याने त्याने त्याचा खून केला असावा अशी शंका नातलकांनी बोलून दाखवली. दरम्यान पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी यमकनमर्डी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेनंतर बसवराज हा पळून गेला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. यमकनमर्डी पोलीस बसवराज याचा शोध घेत होते, तर बसवराजची बायको अक्षता ही त्याच्याशी भांडण करून तिच्या माहेरी चिक्कोडी येथे गेल्याचे आणि तिलाही मारण्यासाठी बसवराज हा चिक्कोडी येथे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस सतर्क झाले. त्यांनी चिक्कोडी पोलिसांशी संपर्क साधत बसवराजचा शोध घेण्याची विनंती केली. चिक्कोडी पोलिसांनी अक्षता हिच्यासोबत संपर्क करून तिला सतर्क करत सावध राहायला सांगितले. तिने चिक्कोडी पोलिसांना सांगितले की तिचा नवरा तिचा शोध घेत तिच्या माहेरच्या घराकडे आला होता. त्यावेळी त्याने दारूच्या नशेत तिच्या घराचा दरवाजा 2-3 वेळा ठोठावला, परंतु तिने त्यावेळी दरवाजा न उघडल्याने तो तिथून परत गेला आहे. ही माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी बसवराजचा शोध चालू केला. तो चिक्कोडी येथील एका लॉजमध्ये दारूच्या नशेत सापडला. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीतील वस्तूंची पाहणी केली असता त्याच्या पिशवीत रक्ताने माखलेला कोयता होता. चिक्कोडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर येथे काल रात्रीच आपण आपल्या नात्यातील चुलत भाऊ महांतेश बुकनट्टी याचा खून करून आल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चिक्कोडी पोलिसांनी यमकनमर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. यमकनमर्डी पोलीस या घटनेचा तपास करत असताना बसवराज याला मदत करणाऱ्या विठ्ठल बुकनट्टी यालाही ताब्यात घेण्यात आले. महांतेश बुकनट्टी याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार महांतेश सिद्धप्पा बुकनट्टी वय 24 याच्या खूनप्रकरणी बसवराज बुकनट्टी वय 30, विठ्ठल बुकनट्टी वय 28 या दोघांविरुद्ध कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास यमकनमर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.